नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती संदर्भात काल एक व्हिडिओ मी घेतला आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नाशिक झेडपी वरती आलेली सूचना किंवा नाशिक झेडपी वरती आलेली महत्त्वाचं प्रसिद्धीपत्रक दाखवलं. पण त्यामध्ये आज नाशिक झेडपीने त्याच्यात बदल केला. म्हणजे त्यांची झालेली चूक लक्षात आली असेल कदाचित. ती चूक त्यांनी रिपेअर करून आज परत ती नवीन नोटीस त्यांनी अपडेट केलेली आहे. सो त्याबद्दल बऱ्याच जणांचे प्रश्न आणि बऱ्याच जणांचे कॉल होते. मला माफ करा, मी डायरेक्टली त्या विद्यार्थ्यांचा आयडी आणि पासवर्ड घेऊन जर ते ओपन करून बघितलं असतं तर ते क्लिअर झालं असतं. पण ती नोटीस आली होती म्हणून मी तुम्हाला शो केलं. मात्र ती नोटीस होती म्हणून दाखवलं, विथ प्रूफच दाखवलं मी तुम्हाला. सो आज तुम्ही जर बघितलं तर ते त्यांनी रिमूव्ह केलं आणि नवीन परत त्यांनी अपडेट केलं आहे. सो असू देत, हरकत नाही. नेक्स्ट टाइम असं होऊ देणार नाही, काळजी घेतो. आता दुसरा मुद्दा अंगणवाडी पर्यवेक्षकेबाबत. अंगणवाडी पर्यवेक्षकेबाबत सेपरेट त्यांनी एक नोटीस पण दिलेली आहे. जसं की काल तुम्हाला मी माझ्या स्टेटसला पण ठेवलं होतं, आपल्या टेलिग्राम चॅनलला पण टाकलं होतं की त्यामध्ये अंगणवाडी पर्यवेक्षकीची एक्झाम आज झालेली आहे. म्हणजे पहिली शिफ्टची एक्झाम झाली, दुसरी शिफ्ट होणार आहे. कोणत्या विद्यार्थ्यांची होते एक्झाम ही फक्त आणि फक्त जे विद्यार्थी पेसा क्षेत्र वगळून इतर जिल्ह्यांमध्ये आहेत त्या जिल्ह्यांमध्येच होते. पण नाशिकचा तो जो मेसेज होता त्यावरनं वेगळा अर्थ काढला होतो. पण नाशिक हे पेसामध्ये येतं, मग तरी पण नाशिकमध्ये ग्रामसेवकाची एक्झाम कशी काय होते बाबा, म्हणून मी काल तो व्हिडिओ तुमच्या समोर ठेवला होता. सो त्या व्हिडिओच्या बद्दल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे त्यांची चूक त्यांनी आता रिमूव्ह केली आहे आणि नवीन अपडेट केलेला आहे. सो त्या अनुषंगाने लक्षात घ्या. तरी पण एक चूक त्यांची काय ते दाखवतो. पण बाकीचे जिल्हे 13 जिल्हे सोडून, काल मी सांगितलं 13 जिल्हे सोडून उर्वरित जिल्ह्यांमध्ये अंगणवाडी पर्यवेक्षकीची एक्झाम होत आहे आज. सो थोडक्यात काही प्रश्न बघूया. नाशिक झेडपीकडे जी चूक झाली त्यांनी अपडेट काय केलं ते पण मी तुम्हाला दाखवतो. पेसा कोणत्या जिल्ह्यासाठी लागू आहे काल पण सांगितलं, आज परत एकदा सांगतो मी. अंगणवाडी पर्यवेक्षिका हॉल तिकीट कुणाचे आलेले आहे, कुणाचे बाकी आहे, मग ते एक्झाम कधी होणार आहे की नाही ते पण सांगतो. परीक्षा कुणाची होणार ते पण सांगतो. वन बाय वन बघूया. पहिले नाशिक झेडपी जर आपण बघितलं तर काल मी तुम्हाला दाखवलं बघा. नाशिक झेडपीमध्ये हे नाशिक झेडपीचं प्रसिद्धीपत्रक दिलं त्यांनी. काय जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट 2013 हॉल तिकीट फॉर सुपरवायझर दिलं होतं, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ दिलं होतं, हेल्थ वर्कर मेल 80 40-50% आणि ग्रामसेवक फॉर नॉन पेसा. आता नाशिक हा जिल्हाच पेसा अंतर्गत येतो, मग त्यामध्ये असा अर्थ निघतो की याच्यामध्ये जे पद आहेत ते नॉन पेसाचे, ते पेसाचे सोडून उर्वरित सगळ्यांसाठी एक्झाम होणार असं याच्यातनं समोर आलं होतं. पण नंतर ही जाहिरात, ही प्रसिद्धीपत्रक त्यांनी काढलं. ह्या चौघांचं आलेलं होतं प्रसिद्धीपत्रक, हे काढलं आणि नवीन अपडेट केलं. आता नवीन आज जर आपण केलं नाशिक जिल्ह्यामध्ये तर इथे दिसते बघा, जिल्हा परिषद नाशिक रिक्रुटमेंट 2023 हॉल तिकीट पोस्ट ऑफ सुपरवायझर नॉन पेसा. आता परत त्याने टाकलंय काय, सुपरवायझर नॉन पेसा असं टाकलंय. आता ही पण एक चूक आहे त्यांची की नॉन पेसामध्ये एक्झाम होणारच नाहीये, तर मग कशाला हे टाकताय सुपरवायझरच्या एक्झामच्या बाबत. हॉल तिकीट याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला लगेच हॉल तिकीटच्या ठिकाणी घेऊन जातं आणि 29 तारीख लास्ट दाखवतंय. मग हे का असं दाखवलं जातंय माहित नाही, ही पण एक चूक असावी. उद्या परत कदाचित हे रिमूव्ह करतील. सो बघूया. पण नॉन पेसा अंतर्गत एक्झाम होतच नाहीत हे टाकणं चुकीचं आहे. किंवा जर असं असेल तर एक GR किंवा याच्याबद्दलची माहिती प्रसिद्धीपत्रक द्यायला पाहिजे की त्या जिल्ह्यामध्ये पेसा जागा सोडून उर्वरित जागेसाठी आम्ही एक्झाम घेऊ इच्छितो. पण त्याबद्दल अजून काही तसं खात्रीशीर नोटीस आपल्याला आलेली नाहीये. सो आता मी तुम्हाला घेऊन जातो की अंगणवाडी संदर्भात पेसा कोणत्या जिल्ह्यांसाठी लागू आहे. 13 जिल्हे बघा, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, पुणे, नांदेड, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर असे 13 जिल्ह्यांसाठी लागू आहे पेसा. याचा एक स्क्रीनशॉट घेऊन टाका किंवा कालच्या व्हिडिओत पण मी सांगितलंय. आता उर्वरित जिल्हे म्हणजे काय, हे जे 13 जिल्हे सोडले ज्यांच्यावर तुम्ही टिक केली, हे 13 जिल्हे जर सोडले म्हणजे नंदुरबार सोडला, धुळे सोडला, जळगाव सोडला, नाशिक सोडला, पालघर, ठाणे, अहमदनगर, पुणे, त्यानंतर इकडे नांदेड, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जर सोडला तर उर्वरित म्हणजे 36 पैकी 13 जर सोडले तर उर्वरित 23 जिल्ह्यांमध्ये मात्र एक्झाम होणार आहे. इथून पुढच्या जेवढ्या झेडपीच्या पदांबद्दलची एक्झाम बाकी त्या एक्झाम होणार असं तरी दिसतंय सध्या. अंगणवाडी पर्यवेक्षकीची एक्झाम आज होत आहे, उर्वरित सर्वच ठिकाणी होत आहे. सो त्याबद्दल जसं की सोलापूरचं मी चेक केलं, जिल्हा परिषद सोलापूरची वेबसाईट चेक केली तर त्यामध्ये दिसतं तुम्हाला बघा, अंगणवाडी पर्यवेक्षिका या संवर्गाचे प्रवेशपत्र उपलब्ध, शेवटपर्यंत उपलब्ध होतं याच्यावरती. त्यानंतर दुसरं मी तुम्हाला दाखवतो, तिथे जर क्लिक केलं तुम्ही तर लगेच ते शेड्यूल दाखवते बघा. काय शेड्यूल दाखवते, पार्ट A फॉर. आता यांनी काय दाखवलं बघा, रिक्रुटमेंट ऑफ सोलापूर जिल्हा परिषद ऑफ महाराष्ट्र, पार्ट A फॉर द एक्झाम शेड्यूल 29/2/2024 पार्ट A. आता पोस्ट वाइज डेट ऑफ एक्झाम दिली ती सुपरवायझरची, ओनली फॉर द कॅन्डिडेट अप्लाइड फॉर नॉन पेसा झेडपीज
29 नॉन पेसा झेडपीज म्हणजे काय, जिल्हा परिषद ज्या नॉन पेसामध्ये येतात त्यांच्यासाठीच हे एक्झाम होणार होती. म्हणजेच सोलापूरला आहे, सोलापूर हे पेसामध्ये येत नाही, त्यांचे डिटेल्स दिलेले बघा. आज 29 तारखेला ही एक्झाम होती. शिफ्ट 1 मध्ये 7ला तुमचं रिपोर्टिंग होतं, 8:15ला तुमचं क्लोजिंग होतं डेट, आणि एक्झाम स्टार्ट होणार आहे 8:30ला. मग पहिला पेपर तुमचा संपला. शिफ्ट 2 चा पेपर 11ला तुमचं जॉईनिंग आहे, 12:15ला तुमचं गेट क्लोजर आहे, आणि 12:30ला तुमचं काय एक्झाम स्टार्ट होणार होती. म्हणजे हा पेपर जवळपास मुलांचा संपलेला असावा. अशा पद्धतीने ही एक्झाम मध्ये याची लिंक पण त्यांनी दिली, कॉल लेटरची लिंक इथे खाली दिली होती. डायरेक्ट कॉल लेटर तुमचं निघतंय सोलापूरचं. त्यानंतर जसं की इथे बघतो मी रायगड जिल्ह्याचं बघा, रायगड जिल्ह्याचं पण पर्यवेक्षकाचे एक्झामचं शेड्यूल त्यांनी दिलेलं आहे. प्रथम सत्र, द्वितीय सत्र सकाळी 7 नंतर 11 हे रिपोर्ट एक्झाम टाइम टेबल पण त्यांनी दिलेलं होतं. सेम तुम्ही बघितलं तर ही आहे सूचना जिल्हा परिषद नागपूर बाबत सुद्धा 29 तारखेला मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षकाची एक्झाम झालेली आहे. सो हे त्या जिल्ह्यांची म्हणजे जसं की नागपूर जिल्हा परिषद मध्ये इथे क्लिक केलं की तुम्हाला पशुधन पर्यवेक्षक वगैरे अशी हे सगळे येते. अंगणवाडी पर्यवेक्षकाचं काय रिपोर्टिंग टाइम कधी असणार आहे डिटेल्स त्यांनी दिलेलं आहे. हे नागपूरचं आहे. असं जे नॉन पेसामध्ये जिल्हा येतात ते भंडाऱ्यावरती गेलो तर भंडाऱ्यावरती लिंक दिली त्यांनी, इथून लिंकवर क्लिक केलं की तुमचं हॉल तिकीट निघत होतं. अंगणवाडी पर्यवेक्षक फक्त, बाकी नाही. बाकी ग्रामसेवक, आरोग्य परिचारक, पर्यवेक्षक 30, आरोग्य सेवक 30 आणि 40 आणि 50% याच्या बाबतीत अजूनही कोणत्या झेडपीला अपडेट आलं नाही. नाशिकला आलं होतं मात्र त्यांनी रिमूव्ह केलं. बाकी ठिकाणी अजून आलेलं नाहीये, हॉल तिकीट तुमचं आलेलं नाहीये. ते आलं की तुम्हाला मी सांगतोच, किंवा आपला टेलिग्राम चॅनल तो पण चेक करत चला तुम्ही, तिथे आम्ही टाकत असतो, किंवा माझा नंबर सेव्ह करून ठेवा, स्टेटस चेक करत चला, स्टेटसला सगळं डिटेल्स मी टाकत असतो. सो अजून काही शंका असेल तर नक्की आमच्यापर्यंत माहिती कळवा. आता हे जिल्हा परिषद परभणी जर बघितलं तिथे पण त्यांनी दिलंय डिटेल्स, त्यांची लिंक आहे बघा. ह्या लिंकवर क्लिक केलं की सगळं डिटेल्स तुमचं ओपन होत असतं. म्हणजे असं प्रत्येक जिल्ह्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आता सगळे जिल्हे मी दाखवू शकत नाही, त्यापैकी काही जिल्हे मी तुम्हाला दाखवले. सो अंगणवाडी पर्यवेक्षिका नॉन पेसामध्ये जिल्हे येतात त्या जिल्ह्यांसाठीची एक्झाम आज होती. बाकीचे शेड्यूल हळूहळू येतील, लवकरच येतील. सो वेट अँड वॉच. बाकी त्या संदर्भात काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमची टीम खाली नंबरवर तुम्हाला नक्की गायडन्स करेल, त्यांनाही कळवा. आणि त्याचबरोबर आपले त्या झेडपीचा पण ग्रुप बनलेला आहे. एक झेडपीचा आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, त्यासाठी एक ग्रुप पण आपण झेडपीचा बनवला, व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. तुम्हाला त्या ग्रुपला जर जॉईन करायचं असेल तर नक्की जॉईन करा. त्यात सगळी माहिती आम्ही अपडेट करत असतो. तुर्तास मी तुमची रजा घेतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.